नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे। पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा। त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर। राज्यातील तापमानात वाढ, मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला वेग, गहू आणि तांदळाच्या किमतीत घसरण, लसणाचा दर 600च्या पार, भाव कमी होण्याची शक्यता, लाल मिरचीच्या दरात तेजी, तोडला रेकॉर्ड। पाहूया या संदर्भात सविस्तर बातमी। सध्या राज्यात कुठे ढगाळ हवामान तर कुठे थंडी तर कुठे उन्हाचा चटका वाढत आहे। किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे। आज राज्यात तापमानातील वाढ, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। उत्तर भारतातील लोकांना कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळाला असला तरी येत्या काही दिवसात अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान खात्याचे म्हणणे आहे की पश्चिम हिमालयाच्या दिशेने एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत आहे, त्यामुळे देशातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे। 21 फेब्रुवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पाऊस पडू शकतो। देशातील बहुतांश राज्यांमध्ये कमाल तापमानात वाढ झाली असून त्यामुळे थंडी कमी झाली। कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन करताना दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला चालना मिळणार आहे। प्रकल्पासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य करणार असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतलाय। बैठकीस खासदार संजय काका पाटील, मुख्य सचिव नितीन करीर, मित्राचे सीईओ प्रवीण परदेशी आणि जागतिक बँकेचे प्रतिनिधी, नाबार्ड अधिकारी तसेच विविध विभागांचे सचिव अधिकारी उपस्थित होते। जागतिक बँकेच्या मदतीने हा प्रकल्प राबवण्यात येणार असून यात जोखीम गृहीत धरून जल व्यवस्थापन, पूर व्यवस्थापन, संस्थात्मक क्षमता निर्माण आदी बाबी अंतर्भूत आहेत। या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मराठवाड्याला मोठा फायदा होणार असल्याचेही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। गव्हाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय गोदामातील साठ्यातून 50 लाख मेट्रिक टन गहू पिठाच्या गिरण्या किंवा गहू उत्पादनांच्या उत्पादकांच्या खुल्या बाजारात विक्री योजना देशांतर्गत ई लिलावाद्वारे प्रति पॅन कार्ड 300 मेट्रिक टन च्या मर्यादेसह गहू देण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने खुल्या बाजारात विक्री योजना देशांतर्गतद्वारे 25 लाख मेट्रिक टन तांदूळ विक्रीला मान्यता दिली। आजपर्यंत गव्हाचे दर 34 तर तांदळाचे 31 लिलाव झाले आहेत। भारतीय अन्न महामंडळाकडून खुल्या बाजारात विक्री योजनेअंतर्गत 2975 मेट्रिक टन तांदूळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला आहे। त्यातील 94,920 मेट्रिक टन भारत आटाचा गहू आणि 13,548 मेट्रिक टन भारत चावल ब्रँडचा तांदूळ निमशासकीय आणि सहकारी संस्थांना वितरित करण्यात आलाय। भारतीय अन्न महामंडळाने गहू आणि तांदूळ बाजारात आणल्याने गहू आणि तांदळाच्या किमतीत घसरण झाली आहे। सध्या लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आले आहेत, तरी याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसत असल्याचं पाहायला मिळते। कारण लसणाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते। देशातील बहुतांश बाजारपेठेत लसूण 500 ते 600 रुपये प्रति किलो दराने विकला जातोय। लसणाची आवक कमी असल्याने लसणाच्या दरात अचानक वाढ झाली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून लसूण गायब झालाय। येत्या काही दिवसात लसणाचे भाव कमी होतील अशी माहितीही काही व्यापाऱ्यांनी सांगितली आहे। खराब हवामानामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्यामुळे लसणाचे भाव वधारल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। येत्या काही दिवसात बाजारात लसणाची आवक वाढेल, त्यामुळे भाव पडतील अशी आशा आहे। देशातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वाशी एपीएमसी मध्ये लसणाचे दर हे 600 रुपयांच्या आसपास आहे। देशातील बहुतांश भागात लसणाच्या दरात वाढ झाली आहे। 10 मार्च पर्यंत बाजारात लसणाचे दर कमी होण्याची शक्यता आहे। लाल मिरचीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतंय। नंदुरबार बाजार समितीमध्ये कोरड्या लाल मिरचीची गुरुवारी तब्बल 33,800 रुपये क्विंटलने विक्री झाली आहे। नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मिरचीसाठी मार्केट प्रसिद्ध आहे आणि कोरड्या मिरचीला चांगला भाव मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण आता पाहायला मिळतंय। लाल मिरचीच्या वाढत्या भावामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे। तर आता बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तसेच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। नमस्कार।